शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं नवा वाद. इतिहासाच्या चौथीच्या पुस्तकामध्ये मात्र शिवरायांसोबतच्या मुस्लिम मावळ्यांचे दाखले, तर राणेंनी जपून बोलावं, अजितदादांचा सल्ला. आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. मंत्री पंकजा मुंडेंची भाजप नेतृत्वाकडे मागणी, तर पंकजांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार धसांचा पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा. सीसीटीव्हीच्या आधारे आंधळेचा शोध सुरू. पोलिसांची 3 पथकं रवाना. बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर प्रयागराजमधनं अटक. बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. खोक्याच्या घरातनं गांजाचा साठाही जप्त. धनंजय देशमुखांचे सरपंच साडू दादा खिंडकरांचे मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल. एका तरुणाला बेल्ट आणि काठीनं बेदम मारहाण, तर गाडीची तोडफोड. घरावरील हल्ल्याचाही व्हिडिओ. नाराज नहीं हैरान हूं मैं. शेतकरी कर्जमाफी का नाही? विधानसभेमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सवाल. प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये अघोरी काळ्या जादूचे प्रयोग. ट्रस्टींच्या ऑफिसामध्ये मानवी हाडे, सांगाडे आणि केस सापडले, तर 1500 कोटींचा अपहार झाल्याचाही परमबीर सिंग यांचा आरोप. न्यायदान कक्षात दारू पिणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. ओली पार्टी करणाऱ्या क्लार्क आणि शिपायाचं निलंबन. गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. 15 मार्चपासून राज्यामध्ये दुधाचे नवे दर लागू होणार. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहामध्ये होळी सणाला सुरुवात. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग, तर कोकणामध्ये शिमगोत्सवाची धामधूम.